हॅलो 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 पेटीचा आवाज कमी कर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. आज या निसर्गरम्याच्या या माझ्या कुणकेश्वर गावामध्ये, कुणकेश्वर गावातील या वरची वाडीमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून आमने सामने डबलवारीचा जंगी सामना आयोजित केलेला आहे. आणि त्यासाठी मी स्वतः संदीप पुजारे, मुक्काम पोस्ट नाडक, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, आणि माझ्या जोडीला बुवा आहेत माननीय जनार्दन पेडणेकर बुवा, मुक्काम पोस्ट पोंभुर्ले, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, कौसात, मुंबई. तर आम्हा दोन्ही बुवांना इथे भजन करण्याची सुवर्ण संधी या वज्जीवाडीतील धाडी समाज उन्नती मंडळ या मंडळाने या ठिकाणी सुवर्ण संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे तुम्ही जमलेले सगळे मायबाप, तुम्हा सर्वांना नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेऊन या भजन रसिकांमध्ये काही भजनी बुवा असतील, काही पकवाज वादक असतील, काही अन्य कलाकार असतील, सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्यापैकी माझ्या गुरु समान असलेले आमचे सन्माननीय बुवा अविनाश घाडी बुवा यांना नमस्कार करतो, त्यांचे आशीर्वाद घेतो. त्याचप्रमाणे माझे परममित्र यंग जनरेशन बुवा रविकांत घाडी यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे अतुल घाडी यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय अतुल मेस्त्री पकवाजवादक यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे विनायक मेस्त्री यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे नितीन घाडी यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. प्रकाश घाडी यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे शंकर परब यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय रामचंद्र घाडी यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. या बारीसाठी ज्यांनी मला फोनवरून संपर्क साधला ते माझे परममित्र गोविंद घाडी यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे भास्कर पेडणेकर बुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुषार शिंदे या ठिकाणी हजर आहेत, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सूत्रसंचालक राजू चव्हाण यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी भट आचरेकर देवगडवरून भजन ऐकण्यासाठी आलेले आहेत, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. तुम्ही जमलेल्या सर्व भजन रसिकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी दोन्ही बुवांना जी साऊंड सिस्टीम लाभलेले ते आमचे सन्माननीय राजा राहुल यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. श्री कुणकेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री पावनाई देवीच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री सरस्वती मातेला वंदन करून, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी या आमने सामने डबलवारीच्या सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो
या ठिकाणी घाडी समाज उन्नती मंडळाचे खजिनदार सन्माननीय दिनेश घाडी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देवाची द्वारे उभा क्षणभरी, देवाची द्वारे उभा क्षणभरी, देवाची द्वारे उभा क्षणभरी. तिने मुक्तिचारी साधिएल्या, तिने मुक्तिचारी साधिएल्या, साधिएल्या देवाची द्वारे उभा क्षणभरी, देवाची द्वारे उभा क्षणभरी, देवाची द्वारे उभा क्षणभरी. महालक्ष्मी दुर्गा भवानी, महालक्ष्मी दुर्गा भवानी, महालक्ष्मी दुर्गा भवानी, महालक्ष्मी दुर्गा भवानी. आदिशक्ती तू विश्वमोहिनी, आदिशक्ती तू विश्वमोहिनी. नवविध नटली या भुवनी, नवविध नटली या भुवनी. आयु आरोग्य दे आलो या चरणी, आयु आरोग्य दे आलो या चरणी. रंग भरू दे तुझ्या भजनी, रंग भरू दे तुझ्या भजनी. रंग भरू दे तुझ्या भजनी. रंग भरू दे तुझ्या भजनी. कृपाशिष दे सहस्र करानी, कृपाशिष दे सहस्र करानी, कृपाशिष दे सहस्र करानी, कृपाशिष दे सहस्र करानी. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा, सर्वकार्ये सर्वदा, सर्वकार्ये सर्वदा. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव, श्री पंढरीनाथ, श्री गणपती गजानन, श्री महादेश्वर, श्री गांगेश्वर, श्री कावनाई देवी, श्री भावका देवी, श्री कुंडकेश्वर, श्री सत्यनारायण, श्री गुरुदेव
भजनकार विजय पुजारी हॅलो हॅलो या ठिकाणी अतिशय चांगली सुरुवात जनार्दन पेडणेकर बुवा म्हणजे भारी नादपुळा गणपतीपुळा या ठिकाणी साऊंड सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी अवधूत सडेकरच म्हणा अवधूत सडेकर दामसंडे अतिशय सुंदर प्रश्नज्ञ बुवांनी सांगितलं आणि नादपुळा गणपतीपुळा आणि भजनाची पण सुरुवात बुवा तुमची चांगली झाली. मी तुमच्या भजनाक नाव नाही ठेवणार फक्त माका वाईट कशाचं वाटला पूर्वीचे लोक काय काय करीत त्या सांगितलंच ना ती पोरगी ताच ऐकत रवली आणि त्यांका प्रश्न पडलो ह्यो त्यांका प्रश्न पडलो बुवा की या साईनदार आहे कसा काय स्टेजवर दुसरं म्हणतो टकलो असलो तरी माणसात हा पण दुसरं पिसाळलेलो बरं पहिल्यापासून असं काय लावताच काय त्या केसा. दुसरी गोष्ट बुवा माका रवी घाडीने सांगितलं नाही तो जेंट्स बुवा म्हणून मी ही बारी घेतली. माका वाटतं पहिलीच बारी असा ती लेडीज बरोबर माझी आणि ती सुद्धा मिशीवाली बाई. दुसरं मोठं प्रश्न म्हटलं असं काही नाही केलं आणि माका सांगितलं आणि जनार्दन पेडणेकर म्हणजे म्हटलं पुरुष माणूस आपण तरी आता बघितले तर वेगळंच विषय आहे. 50% आरक्षण तुमका मिळतं 1,500 बहिणी कधी पोरगे असता लेडीज नाही ती तुम्ही असताच काय बाकी बरा मुंबईत पण भीतच असते नाही त्या का माका वाटतं दिव्या बिव्यात कुत्रेच पाठी लागतात असते हय तरी लोक पोरा बिरा भियाली भूता भित्या करून मुंबईत कुत्रे चावती भारी आहे का. पण त्या परमेश्वराच्या काय मनातील आता बरोबर आहे तुम्ही सांगितलं असता देता ते का भरभरून देता आणि नाही ते का अजिबात काय नाही असं म्हणजे माका बोलायचं तुमका. पण तुमका खरोखरच सांगते माझी कुणकेश्वरात माका वाटतं ही बऱ्याच बाऱ्या झाले माझे आणि तुका बुवा तुझ्या एवढेच केस होते पहिल्यान माझे पण कुणकेश्वरात 2-3 वेळा मी ऐतिहासिक हलवले आणि माझा काय झाला आता बोल त्याच्या मनात याच्या पुढच्या बारीत हलवूचे की नाही तो विचार कर. खोटा नाही चांगलं ते अभिघाडी बुवा नाही त्यांना विचारून बघ 2-3 वेळाच हलवले होते असे भयानक आहे सुरला खूप पश्चात्तापात पडशी दिव्यात जाऊन म्हणशी तुझं गोटो कसो झालं. कुणकेश्वर वरची वाडी आहे बुवा नादपुळा गणपतीपुळा काल तिरंगी सामना होता बुवा आज लागोपाठ आपली दुसऱ्या दिवशी डबल बारी कारण बुवा डोंगर कुणाला वाकत नाही सूर्य कुणाला झाकत नाही आणि या वरची वाडीतील ग्रामस्थ कुणाच्या बापाला घाबरत नाहीत बुवा कुणाच्या बापाला घाबरत नाही कुणाच्या बापाला एकी बुवा एकी जबरदस्त आणि ही एकी तुमची अशी आहे ना बुवा इल्या बुवांका कसा पटकन माका वाटतं ते आमच्या गोविंद गाडी आहेत त्याने वडीतच माका निलानी जेव खोटा नाही सांगत अशी एकी आहे ना जबरदस्त बुवा जेवण बिवण किती पदार्थ होते किती खावचे ते तुका कळले नसते. जिलेबी बिलेबी नाही त्या केसात दडवलं सांगता येत नाही कारण भात तुझ्या पायली बरं होता जिलेबी नेसची खाशी होत्या बोलल्या बाकी ते कुरकुरी खाल्लं ना अरे तुझ्या बुवा भात पायली भर जाता केसातू अख्ख्या नाडण गावाचा भात खय झोडतत असते. अरे या खळा नाडण गावा अख्ख्या भात झोडत पण कोणाचं एक फोटो ठेवीत नाही सगळे पण जाऊन येत
तुझ्या ताडात का नको रे बाबा, एका भाताच्या सीझन का बोलवू नको बुवा का. असू दे. या ठिकाणी महिला वर्गांसाठी बुवा सांगितलं असतं मान्य आहे की हल्लीची पोरगी काहीतरी बोलले, सगळा काय भांडी भिंडी घासू नको, पण आपल्या आई वडिलांची मान समाजात खाली जाईल असं वर्तन करू नको. या ठीक आहे, पण त्याच्या आधी सांगलंच भांडी घासू नको, कपडे धुवू नको, म्हणजे तू येणारच की त्यांचे कपडेने भांडी घासू. काय सांगतोय तू, सुधरू केलं की बिघडवू केलं. बाकी बरा ना, हे आमचेच सगळे हे भाव बन माझे. माझे भाव पण बरेच आहेत, आता शोधूक गेलेस अख्खी गँग अगदी सगळे टेपॉन बिकॉन काही बक्षीत आहे माझो माणूस हा. पण तुझ्यासारखं एकही नाही आहे एवढ्या याच्यात, म्हणजे जगात नाही मिळत. तू काय आहे तर सगळ्यात ते हेअर बँड वगैरे लावून येतं आणखी, त्यामुळे खरोखरच लेडीज वाटताना मिशीन असती तर फसाकच होय, त्याचा प्रॉब्लेमच करून टाकी ती. ट्रेन मध्ये तुझ्या पाट्या हातबीत नाही नकून टाकी. अरे पाठसून तू लेडीजच वाटत, पुढे बघल्यास तू मरात कारमान म्हणत. अरे पेटीतच घेतलं सगळा निघलेला. थांबा वाच. टकलू ऐवानांची गँग यांच्याकडून उद्या आंबे काढू जाऊचे. या ठिकाणी नाही, गँग कडसून तेवढेच असतील. 40 रुपयाचं पारितोषिक नाही, 10 रुपये ठेवला आणि तुझं केसांचं शॅम्पू. तू क्लिनिक प्लस लावू द्या. ओके. या ठिकाणी खरोखरच बुवा महिला वर्ग म्हणजे 50% आरक्षण आहे बुवा, खरं सांगितलं. कारण बोललो की साबणाची जाहिरात, लक्ष लगाव खूबसूरती पाव, चांगले चांगले जाहिराती महिलांसाठी, आणि आमच्यासाठी म्हणता सपोर्ट लोशन लगाव खुजली बघा, असं बुवाचं म्हणणं. मंदिरात सुद्धा जागा महिला वर्गांसाठी, पूजा मंदिरात, आरती मंदिरात, अर्चना मंदिरात, आराधना मंदिरात, साधना मंदिरात, भक्ती मंदिरात जागा आमच्यासाठी म्हणता घंटा. पण घंटेक आम्ही पुरुष लिंगी कधी म्हणत नाही बुवा, आम्ही ती घंटाच म्हणतो. त्यामुळे ती सुद्धा त्यांच्यासाठीच जागा. तुझ्या माझ्यासाठी काय नाही, तू घरीच वाजवीत राह. घंटा मंदिरात आपल्या नाही जागा, ती घंटा. आणि आपण पुरुष, त्याच्यामुळे तो घंटा आपण म्हणत नाही. तुझ्यासाठी ठीक आहे, तू कधी म्हणच की तो म्हणत होताच माका कळत नाही. ओके, बाकी ठीक आहे. बाकी बुवा इतका महिला वर्ग म्हणजे खाऊ गोष्ट नाही. 1,500 रुपये मिळतात तेवढे बुवा तुमका आता दिसले. पण कोरोनाच्या काळात अशी कंडिशन होती बुवा, सगळा बंद होता, आणि त्यावेळी आम्ही त्या महिला वर्गाकडेच बुवा शब्द टाकायचो, गो बघ गो 5,000 मिळाले तर गटात. आणि त्या 5,000 रुपयावर सुद्धा त्या कोरोनाच्या काळात बुवा जगलेले आहेत. तू कसा काश्मीरमध्ये जेव्हा हल्लो झालो तेव्हा जे जवान बुवा शहीद झाले ना, त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळांनी बुवा पहिली मदत केली त्या शहीद जवानांसाठी. नुसतं 50% आरक्षण नाही. अरे आता बुवा भजन ऐकतात ते आमचा, पण उद्या दुपारी भाजी कुठची करूची याचं टेन्शन त्यांना आतापासून. एवढी संसाराची काळजी. रात्रीची झोपताना सगळी लाईटची बटन बंद काय बघूनच सगळ्यांच्या शेवटी झोपणार, आणि सकाळीच लवकर उठणार, कारण चुलीत आग करूची असतात. आमका काय चुलीची पडलेली नसतात, आम्ही ढेंगा लावून भुत्या पडलेले असे. पण संसाराची काळजी असता, कारण त्यांच्याबरोबर वाकडा तो खाय चुलीची.
इतकी संसाराची काळजी बुवा त्यांका टेन्शन किती आता समजता कधी ज्यावेळी ती केस विंचरतात तेव्हा फणीत बुवा केस साठा होतो आणि ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही, इतकी संसाराची काळजी. त्या केसांचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवतात. पेडणेकर बुवा कधी येत त्याची वाट बघेल. मग अशी 2 गाणी म्हटली. या गाणं तुझ्यासाठी ठीक आहे. दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळमणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळमणी. पेडणेकर बुवाईले इकडे 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 केसावर भांडी. टेम्पो आला की महिला वर्ग ती केसांची भरणी बाहेर काढत आणि तुका देणार आणि त्याच्यावर स्टीलचा घमेल मोठा घेत आणि संध्याकाळी नवरू विलो की आनंदात सांगतात हो ता बघा पेडणेकर भाऊजीने मोठा घमेल दिला नाही. म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांका नसता पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचो आनंद असता त्यांका बुवा महिला वर्ग म्हणतो. बरोबर ना? ओके, या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया. कारण ह्या का तो सुरनोळीच करून द्या. या ठिकाणी टकलू हैवान घ्या. पुरुषांनी संतूर लावला तर पांढरे व्हाल. काय हो आम्ही त्यांच्याकडून सुट्टेच करून आणला नाहीत वाटतं. 10 रुपये वाढवला नाही. 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया. कारण भक्तिरसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन भजावा जपावा आणि नमावा. त्यामुळे भजनाची सुरुवात करूया. 100% तुमचं मनोरंजन होणार. पेडणेकर बुवा म्हटल्यानंतर जबरदस्त मनोरंजन करतात ते आणि ते जेवढं बोलतील तेवढंच मी बोलान. एक्स्ट्रा जास्ती बोलणार नाही कारण अति बोलण्यात मजा नाही, त्याच्यातच मजा येत. आणि काल बुवाजी बारी झाली ती माझ्या दृष्टीने चांगली झाली. फक्त कसं जास्ती त्यांचं बोलणं झाल्यामुळे जरा गजर झाले नसतील. बाकी वाईट असं मी म्हणणार नाही. बारी चांगली झाली आणि आपली आता चालली आहे ती चांगली आहे. फक्त आपण वेळेचं भान ठेवूया नाही तर आमचे सुद्धा गजर होऊचे नाही. कारण 1:30 वाजलो की कोण राहायचे नाही. तुझ्या माहितीसाठी सांगते कारण फवारणीचे दिवस जो तो उद्या पाणी बिनी टाकी भरून झालेले गाडीत ठेवलेले उठलो की चललो फवारणी. तुका फवारणी भित्ती आधी नाही बरा रे वांढरा बिंडरांका एका हयत ठेवा. तुषार शिंदे येलेत ना त्यांच्या तकडे कातवणातले वांढरांची एका तकडेत ठेवा रे. अशी 2-4 वेळा केस हलवला की वांढर पळती. असू दे. ज्ञान मंदिरा बुवा या ठिकाणी असे बुवा आहेत ना. रविकांत घाडी बुवा म्हणजे बुवा साधी गोष्ट नाही. या देवगडमध्ये स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेत सुद्धा आमच्या रविकांत घाडी बुवांचा नंबर आला होता. त्या रविकांत घाडी बुवांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे 100%. व आमच्या देवगडची शान आमचा अभिमान आला. बरोबर ना? त्यामुळे भजन करताना सुद्धा आमका थोडासा भजन करू खावा कारण ही भजनाची खाण आहे. ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम
कलियुगी मंत्र रामकृष्ण हरी जपा, रामकृष्ण हरी जपा, तारुण देईल भवसागर. कलियुगी मंत्र रामकृष्ण हरी जपा, रामकृष्ण हरी जपा, तारुण देईल भवसागर.